नमस्कार मंडळी. सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर हा आहे गुरुवारचा व्लॉग. तर गुरुवारची आपण सर्वजण आठवडाभर वाट बघत असतो. आपण सर्व स्वामी भक्त गुरुवारी स्वामींची मनापासून सेवा करतो आणि या दिवशी काहीतरी वेगळं करण्याचा मी माझ्या पूजेमध्ये नेहमी प्रयत्न करत असते. तर मंडळी, हा आहे आमच्या ठाण्यामधील डवलेनगर येथील स्वामी समर्थ महाराजांचा मठ. तर हे उपासना केंद्र आहे, बऱ्यापैकी मोठं आहे. मी इथे पहिल्यांदाच गेले होते आणि स्वामींची ही मूर्ती बघितली ना, तर अक्षरशः म्हणजे माझी नजरच हटत नव्हती. इतकी इतकी सुंदर मूर्ती होती स्वामींची आणि मी बघतच राहिले. मला शूट पण करायला म्हणजे असं वाटत होतं की बघतच राहावं शूट करण्यापेक्षा. पण तुम्हाला सुद्धा त्या स्वामींच्या मूर्तीचं दर्शन मिळावं, स्वामींचं आपल्या ह्या मठामध्ये जर तुम्ही कोणी ठाण्यामध्ये असाल, राहात आणि गेला नसाल तर तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचावी म्हणून मी शूट केलं. पण खरंच खूप सुंदर आहे ही मूर्ती आणि खूप प्रसन्न वाटतं. तर तुम्ही कधीही ठाण्यामध्ये आलात तर इथे नक्की व्हिजिट करा. तर प्रत्येक गुरुवारी ना मला काहीतरी पूजेमध्ये वेगळं करावं असं वाटतं, काहीतरी नाविन्य आपण आणावं. जरी वस्तू त्याच असल्या, आपण प्रत्येक वेळी तर नवीन वस्तू खरेदी करू शकत नाही किंवा नवीन वस्त्र देवांसाठी किंवा जे आपण देव्हाऱ्यामध्ये नवीन वस्त्र प्रत्येक वेळी दर दिवशी तर आपण नवीन आणू शकत नाही. तर त्याच्यामध्येच काहीतरी व्हेरिएशन करून नाविन्य आणण्याचा मी प्रयत्न करत असते. तर मी एका ना आर्टिस्टचा इंटरव्ह्यू वाचला होता. त्यामध्ये ना त्या आर्टिस्टने खूप छान अशी गोष्ट सांगितली होती. त्याने सांगितलं होतं की आपल्याला जी गोष्ट सर्वात चांगली येते ना, ती ही देवाने दिलेली आपल्याला देणगी असते, म्हणजे गॉड गिफ्ट असतं. आणि देवाला आपण देणारे कोणीच नसतो. म्हणून आपल्याला जी गोष्ट सर्वात जास्त चांगली येते, जी कला आपल्याला सर्वात जास्त चांगली येते, छान येते, त्या कलेमार्फत आपण देवाची साधना करू शकतो, देवाची पूजा करू शकतो. तर मला ना ही गोष्ट खूप आवडली की आपल्याला जी गोष्ट सर्वात जास्त चांगली येते, छान येते, त्यामार्फत आपण देवाची साधना खरंच करू शकतो. कारण आपण अख्खा दिवस तर देवाची पूजा करू शकत नाही किंवा देवाचा जप करणे अख्खा दिवस तर आपल्याला शक्य नाही. मग आपण कशा प्रकारे ही साधना करू शकतो? तर बघा, एखाद्याला चांगलं गाणं येत असेल तर तो देवाचं भजन गाऊ शकतो. चित्रकला किंवा रांगोळी चांगली असेल तर त्या कलेमार्फत आपण देवाची ही साधना करू शकतो. देवाचं उत्तम आपण चित्र काढू शकतो. रांगोळी मार्फत देवाचं आपण सुंदर प्रकारे रेखाटन करू शकतो. उत्तम स्वयंपाक येणारी स्त्री ही आपल्या देवाला दररोज वेगवेगळ्या प्रकारचा नैवेद्य अर्पण करू शकते आणि तोच नैवेद्य आपण मंदिरामध्ये किंवा मठामध्ये देवांना अर्पण करू शकतो आणि त्यानंतर तोच नैवेद्य आपण गरजू लोकांमध्ये वाटू शकतो. तर मला असं वाटतं की अशा वेगवेगळ्या प्रकारे आपण देवाची साधनाही करू शकतो. आणि आपण जे काम करत असतो ते काम करताना सुद्धा आपण मनामध्ये हा जप करू शकतो. तर हा गुरुवारचा दिवस आहे आणि मी सकाळीच देव्हारा हा स्वच्छ करून घेतला होता. आणि देव्हारा तुम्ही मला नेहमी विचारता, प्रत्येक वेळी मला क्वेश्चन असतो, जेव्हा जे कोणी नवीन सबस्क्रायबर असतात ते मला विचारतात की तुमचा देव्हारा हा रेडीमेड आहे का, तुम्ही किती तुम्हाला खर्च झाला. तर हे बघा, हा माझ्या घराच्या इंटिरियरचा पार्ट आहे देव्हारा. कारण मी ह्या नवीन घरामध्ये जेव्हा शिफ्ट झाले तेव्हाच त्याच इंटिरियर ज्यांनी बनवलं होतं त्याच काकांनी हे देवारा सुद्धा बनवला होता. त्यामुळे त्याचा वेगळा असा काही खर्च नाहीये. पण तरी एक्झॅक्ट अमाऊंट मला सांगणं शक्य नसेल तरी मी अंदाजे आता जे बाहेर रेडीमेड मिळतात त्याच्यावरून मी तुम्हाला सांगू शकते की 25,000 ते 30,000 रुपये तुम्हाला पडू शकतात. तर अशा प्रकारचे जे देवारे आहेत ते रेडीमेड सुद्धा मिळतात. आणि मला असं वाटतं की रेडीमेड हे बनवून जेव्हा आपण घेतो ना त्यापेक्षा स्वस्त मिळतात. फक्त तुम्हाला कस्टमायझेशन जर हवं असेल तर मग तुम्हाला स्पेसिफिक काहीतरी त्याच्या मागे मंत्र हवा आहे, तुम्हाला डिझाईन हवी आहे, तर तुम्ही बनवून सुद्धा घेऊ शकता. तर माझा हा देव्हारा वुडन आहे आणि जे तुम्ही बाजूला ज्या जाळ्या बघता ना त्या ॲक्रेलिकच्या आहेत, त्या काही वुडन नाहीयेत. तर त्या आपण साफ वगैरे पाण्याने वगैरे करू शकतो. तर असा माझा देव्हारा मी हा बनवून घेतलेला आहे. आणि देवांच्या मूर्तीबाबत सुद्धा मला नेहमी क्वेश्चन येतात. तर देवांच्या मूर्ती ज्या तुम्ही पाहता त्या सर्व चांदीच्या आहेत आणि ह्या रेडीमेड आहेत. मी कोणतीही मूर्ती बनवून घेतलेली नाहीये. काही मूर्त्या या जुन्या आहेत, म्हणजे माझ्या लग्नाच्या पूर्वीपासून चांदीच्या मूर्ती ह्या काही देवाऱ्यामध्ये आहेत आणि काही मी स्वतः खरेदी केलेल्या आहेत. तर आज काहीतरी वेगळा रंग वापरायचा म्हणून तुम्ही बघू शकता देव्हाऱ्यामध्ये मी आज वांगी रंगाच्या कलरचा वापर केलेला आहे.
तेच वस्त्र घेतलेलं आहे आणि त्याच रंगाचं मी स्वामींना सुद्धा आज वस्त्र परिधान करणार आहे. तर नेहमीपेक्षा काहीतरी मी वेगळं करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मला ना रंगसंगती करायला खूप आवडतं. तर डार्क रंग ना असल्यामुळे ना देवांच्या ज्या चांदीच्या मूर्ती असतील किंवा तुमच्या पितळेच्या पण जरी मूर्ती असतील ना, तर डार्क रंग जेव्हा तुम्ही बॅकग्राऊंडला घेता त्याच्यावरती देवांच्या मूर्ती या छान उठून दिसतात. तर खरंच खूप हे जेव्हा वस्त्र मी देवाऱ्यामध्ये अंथरलं ना, तेव्हा खरंच खूप उठून दिसत होत्या मूर्ती, खूप छान दिसत होतं. आणि जोपर्यंत मनासारखं होत नाही ना, तोपर्यंत मला तर काही चैन पडत नाही. त्यामुळे मी त्या अनेक वेळा घड्या काढते, बसवते. हे व्यवस्थित एकदम परफेक्ट असावं असं मला नेहमी वाटतं. त्यामुळे सगळ्या गोष्टी मी प्रामाणिकपणे माझा प्रयत्न असतो, आपण जे काही देवासाठी करतो ते सर्वात उत्तम असलं पाहिजे. आपल्याला जी गोष्ट उत्तम येते ती आपण देवाला देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर आपल्या कामामार्फतच आपण देवाची साधनाही करू शकतो. कारण आपण संसारी माणसं आहोत, त्यामुळे अख्खा दिवस तर आपल्याला सतत नामजप करणं हे तर शक्य नाहीये. पण आपण जे काम करतो त्यामार्फतच आपण देवाची कशी साधना करू शकू, ह्या गोष्टी जर आपण लिंक करू लागलो तर आपोआपच त्या गोष्टी घडू शकतात. तर मला सजावट करायला, रांगोळी काढायला ह्या गोष्टी खूप आवडतात. त्यामुळे मी त्यामार्फत काहीतरी माझा वेळ त्यामध्ये खर्च करून मी प्रयत्न करते की मी तशी देवाची पूजा करू किंवा त्याचं स्मरण करू, त्याची साधना करू. तर मला ना माझा जास्तीत जास्त वेळ मी तुम्हाला खरं सांगते, मला सजावट करायला खूप आवडते. त्यामुळे त्याच्यामध्ये माझा वेळ हा खर्च होतो आणि त्यामुळे मला वाचन करण्यासाठी कमी वेळ मिळतो. पण मी तक्रार करत नाहीये, कारण ती गोष्ट मला मनापासून करायला आवडते. पण मला वाचन करायला वेळ कमी मिळतो म्हणून मला थोडीशी खंत वाटते. म्हणून मी काय करते, मी त्याच्यावर स्वतः काय तोडगा काढलाय हे तुम्हाला सांगते. तर मी कधीतरी आठवड्यातून म्हणजे महिन्यातून 2 किंवा 3 वेळा तरी मी सारामृत हे वाचण्याचा प्रयत्न करते. तर तुमच्यामधील अनेक स्वामी भक्त असे असतील जे रोजच्या रोज अखंड स्वामी समर्थांचं जे सारामृत आहे, चरित्र सारामृत ते वाचत असतील. तर खरंच मी त्यांना म्हणजे खरंच चांगली गोष्ट आहे. पण मला तसं होत नाही. त्यामुळे मी गुरुवारी तरी असं विचार करते की मी गुरुवार, शुक्रवार, शनिवार असं वाचन करीन किंवा मग मंगळवार, बुधवार, गुरुवार म्हणजे गुरुवारी त्याची समाप्ती होईल. म्हणजे 7-7 अध्याय मी डिव्हाइड करते 3 दिवस आणि अशा प्रकारे 21 अध्याय हे मी वाचन करण्याचा प्रयत्न करते. तर आज मी देव्हारा सुद्धा स्वच्छ केला होता, देव सुद्धा स्वच्छ करून घेतले होते. दोन्ही चांदीचे देव सुद्धा आणि पितळेच्या सुद्धा मूर्ती आहेत, जे दिवे वगैरे आहेत ते सुद्धा मी सगळे स्वच्छ करून घेतले होते. आणि त्यानंतर मी माझ्या देवपूजेला सुरुवात केली. पण मी देवपूजा आज ना मी फुलं वगैरे सगळं संध्याकाळी वाहणार होते, कारण मला आज वाचन सुद्धा करायचं होतं. आणि हे सगळं देवाऱ्यामधलं सगळं व्यवस्थित लावेपर्यंतच ना लंच टाइम झाला होता. म्हणून मी फक्त दिवे प्रज्वलित करून घेतलं होतं आणि त्याच्यानंतर मी ब्रेक घेतला. तर आज रांगोळी सुद्धा मी दत्तगुरूंच्याच नावाची काढली होती, कारण नेहमी मी स्वामी समर्थ नावाची काढते रांगोळी. तर म्हटलं आज दत्तगुरूंच्या हे जे मंत्र आहे दिगंबरा दिगंबरा त्याची रांगोळी काढूया. तर ते मी इथे काढतेय. आता ही संध्याकाळ झालेली आहे, 5 वाजून गेलेली आहेत. तर संध्याकाळी वाचन करायचं म्हणून मी आता इथे ठरवलं होतं की फुलं सुद्धा आत्ताच अर्पण करायची, कारण मग ती सुकलेली फुलं पाहिली ना वाचन करताना तर मला म्हणजे चांगलं नाही वाटत. फ्रेश अशी छान पूजा केलेली असते, छान असे दिवे प्रज्वलित केलेले असतात. देवांची जी आपण फुलं लावल्यानंतर जी रचना केलेली असते ती बघून खरंच मन प्रसन्न वाटतं. आणि तशा देव्हाऱ्यासमोर मला बसून वाचन करायला खूप आवडतं, कारण फुलांना बघूनच ना आपल्या मनाची मरगळ म्हणा, कंटाळा हा सगळा निघून जातो. कुठल्या कुठे आपल्या जो आपल्याला क्षीण आलेला असतो तो कुठल्या कुठे निघून जातो. तर मी आज देवांना छान असे गजरे, फुलं वगैरे अर्पण केली होती. फोटोना सुद्धा मी खूप कमी वेळा घालते गजरे, पण जेव्हा पण मी त्यांना म्हणजे गजरे आणते तर फोटोना मी घालण्याचा प्रयत्न करते. तर आज छान असे मोगऱ्याचे गजरे मिळाले होते. आणि हा जो तुम्ही धूप बघत आहात ना, तो नॅचरल धूप आहे. गाईच्या शेणापासून ह्याची निर्मिती केलेली आहे. त्यामुळे अजिबात ह्या धुराचा त्रास होत नाही.
खूप सुंदर सुवास येतो. म्हणजे ह्याच्यामध्ये काही केमिकल यूज केलेलं नाहीये सुगंधासाठी. जेव्हा आपण हवनमध्ये वगैरे बघा शेणीच्या गोवऱ्यांचा वापर करतो, तेव्हा कसा सुंदर असा सुगंध त्याचा येतो, तसा सुवास घरभर पसरतो जेव्हा आपण हा धूप लावतो. तर हा Amazon वरती वगैरे असू शकेल, तर तुम्ही बघू शकता. मी तरी चेक नाही केलाय कारण हा मला गिफ्ट मिळाला होता. तर मी चेक करीन आणि मला जर लिंक मिळाली तर तुमच्यासोबत शेअर करीन. तर खरंच खूप सुंदर अशी मांडणी झाली होती आणि मी वाचन करायला सुरुवात केली. तर मी माझ्या वाचनाच्या वेळी आठवड्यातून एकदा तरी सारामृताचं वाचन व्हावं, पोथीचं वाचन व्हावं यासाठी प्रयत्न करते. माझा एक अनुभव सांगते तुम्हाला, की जेव्हा आपण जपमाळ घेऊन जप करतो ना, तेव्हा आपलं सगळं लक्ष ते कॅल्क्युलेशनकडे असतं, की किती माळ आपल्याला जप करायचा आहे, किती माळ झाली, की आपला मणी तर पुढे गेले नाहीत ना चुकून, आपले मध्येच काहीतरी वेगळे विचार येत राहतात मनामध्ये. तर असं सगळं होत असतं. म्हणून मी तुम्हाला एक रेकमेंड करेन, की तुम्ही ना ॲटलीस्ट 1 ते 2 मिनिटं तरी डोळे बंद करून फक्त स्वामींसमोर बसा आणि मनामध्ये श्री स्वामी समर्थ म्हणा. काही कॅल्क्युलेट वगैरे करू नका. मोजायची काही गरज नाही, की किती वेळा म्हणतोय. आपण एकदा दोनदा जरी मनापासून आर्ततेने स्वामींना हाक मारली ना, तरी ती त्यांच्यापर्यंत पोहोचते. तर असं करून बघा. मी नाही म्हणत आहे, की तुम्ही अर्धा तास अशी ध्यानधारणा करा. पण आपल्या सर्वांचंच मन हे इतकं विचलित होत असतं, इतकं चंचल असतं, की तितका वेळ तर बसणं शक्य नाहीये. तर 2 मिनिटं, 3 मिनिटं हळू ते वाढवा. 5 मिनिटं, मग 6-10 मिनिटं असं करून बघा. खरंच खूप मनाला शांतता मिळते. खूप प्रसन्न वाटतं. तर सर्व वाचन वगैरे करून झाल्यानंतर आता रात्रीची जेवणाची वेळ झाली होती. तर आज आमच्याकडे पावभाजीचा बेत होता. कारण की पावसाळा आहे त्याच्यामुळे काहीतरी चमचमीत खाण्याचं मन करत होतं. म्हणून आज पावभाजी होती. खूप दिवसानंतर आम्ही केली होती. मला आता वाटतं आमच्याकडे 3-4 महिन्यानंतरच असा गॅप असतो बऱ्यापैकी. नेहमी कोणी खात नाही कारण पाव तसेही आपल्या हेल्थसाठी एवढे चांगले नसतात. तर तुम्हाला एक सजेस्ट करेन, जर पावसाळ्यामध्ये तुम्ही पावभाजी करणार असाल तर पाव आहेत ना तुम्ही त्या दिवशी आणा. कारण हे ना मी आदल्या दिवशी आणून ठेवले होते आणि त्याला ना ओलसर असा वास येत होता. तर त्याच्यामुळे मला तरी ते म्हणजे आम्ही मग खूप आमच्याकडे मग ब्रेड पण होते, ते आम्ही ऑप्शन म्हणून यूज केले. एखाद दुसराच प्रत्येकाने पाव घेतला होता. तर ते काळजी घ्या. अदरवाईज फ्रेश ब्रेड तुम्ही त्या दिवशी मागवू शकता किंवा पाव सुद्धा तुम्ही फ्रेश त्याच दिवशी जाऊन घ्या, आदल्या दिवशी आणू नका. कारण पावसाळ्यामध्ये ते ओलसरपणा त्याच्यामध्ये असतो आणि उगीचच मग आपल्या हेल्थला त्याचा इम्पॅक्ट हा होऊ शकतो. तर हा असा होता आजचा छोटासा व्लॉग. तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये मला नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. पुढल्या भागात भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत लो बसावा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.